नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवत आहे घरच्या साहित्यामध्ये आणि झटपट अशी कमी खर्चामध्ये रव्याचे गुलाबजाम. चला तर मग बनवूया. रव्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी आपण घेतलेले 1 वाटी रवा, 1 वाटी दूध, 2 चमचे मिल्क पावडर, 1 चमचा साखर, 1 चमचा तूप लागणार आहे आपल्याला. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. इथे आपण कढई ठेवून घेतलेला आहे. छान गरम झाल्यानंतर आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. 1 कप दूध घातलेलं आहे. साखर घालून घ्यायची आहे आपल्याला लगेच. 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे. बघा तशा आपल्या दुधाला छान उकळी आलेले. रवा घालून घेणार आहोत आपण लगेच. छान गोळा तयार झाला पाहिजे आणि त्यातच मिल्क पावडर घालून घेणार आहोत. बघा तसं आपला गोळा छान तयार झालेला आहे. आपण 1 मिनिट भर झाकण ठेवणार आहोत, म्हणजे गरम वाफेवर आपला गोळा मऊ होईल. दोन मिनिट झाकण ठेवून घेत आहे मी. 1 ते 1.5 मिनिट झालेले आहे. आपण गॅस बंद करून घेऊया. झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिट झालेले आहे. साधारण आपलं मिश्रण थंड झालेलं असताना आपण काढून घेऊया. मस्त मऊ करून घेऊया. या प्रकारे मी मिश्रण ताटात काढून घेतलेलं आहे. कोमट आहे. मळून घेणार, मऊ करून घेणार आहे मी छान मळून. बघत असाल आपला गोळा छान मळून झालेला आहे. आपल्याला साधारण 5 मिनिटं लागलेले मऊ गोळा करण्यासाठी. आणि तुमचा गोळा खूपच ड्राय होत असेल तर थोडंसं दुधाचा हात लावून तुम्ही मऊ करू शकता. दुधाचा हात लावून सुद्धा छान मऊ करू शकता. चला तर मग आपण पाक करायला घेऊया. 15 ते 20 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण पाक करून घेऊया. पाक बनवण्यासाठी आपल्याला ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला 2 वाट्या साखर घ्यायची आहे. 2 वाट्या पाणी घ्यायचे. मी 1 दाखवले. मी नंतर ऍड करणार आहे 1 वाटी आणि थोडीशी वेलची पूड. चला तर मग पाक करायला ठेवूया. इथे मी पाक करायला ठेवलेला आहे. 2 वाट्या साखर, 2 वाट्या पाणी घालून घेतलेले आहे. छान आपण उकळी येऊन देऊ. आपली साखर विरघळलेली आहे छान. आता 5 मिनिटं आपण फक्त उकळी काढून घेऊया. आपल्याला जास्त घट्ट पाक नाही करायचा आहे, फक्त चिकटपणा आला पाहिजे या हिशोबाने आपल्याला पाक करायचा आहे. तोपर्यंत आपण गुलाबजाम तयार करूया. 10-15 मिनिटं झालेले आहे. 10-15 मिनिटं झालेले आहे. आपले पीठ छान भिजलेलं आहे. आपण गोळे बनवून घेऊया छोटे छोटे. या हिशोबाने छान असे गोळे बनवून घेऊया. बघत असेल छान असे गोळे होत आहे. फाटतही नाहीये. एकदम मऊ असे गोळे होत आहे. पटपट होत आहे. बघू शकता छान होत आहे. इकडे आपला पाक झालेला आहे. 5 मिनिट झालेला आहे. छान असा चिकटपणा आलेला आहे आपल्या पाकाला. गॅस बंद करून घेऊया. आपले गुलाबजाम रेडी होईपर्यंत आपण तेलही तापायला ठेवलेलं आहे. आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आपण गुलाबजाम सोडून घेऊया. या पद्धतीने आपण गुलाबजाम सोडून घेतलेले आहे. हलक्या हाताने आपल्याला हलवायचे आहे एकसारखे, जे कलर छान येतो. बघत असाल छान असा कलर आलेला आहे. आपण काढून घेणार आहोत. गरम गरम गुलाबजाम आपल्याला गरम पाकातही टाकायचे आहे. खूप छान कलर आलेला आहे. गरम पाकात घालून घेऊया. झाकण ठेवून पुढची बॅच आपण तळून घेऊया. सोडून घेतलेले आहे. छान हलक्या हाताने हलवते. आपल्याला गॅस स्लो नाही, मिडियम ठेवायचा आहे. स्लो गॅसनी जास्त कडक होते आपल्या रव्याचे, त्यासाठी आपल्याला मिडियम ठेवायचा आहे गॅस. सर्व गुलाबजाम आपण पाकामध्ये सोडून घेतलेले आहे. खूप छान झालेले आहे. आणि आता भिजायला थोडा टाइम लागतो. 7 ते 8 तास आपल्याला भिजायला लागतात. आपण 7
तासानंतर बघूया. बघत असाल आपलं 7 तास पूर्ण झालेले आहे आणि खूप छान असे भिजलेले आहे आपले गुलाबजाम. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मेन म्हणजे स्वस्त राहा, मस्त राहा, आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.